with the wrong. शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकेप प्रीसेट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये आलं तर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे, बघू शकता. तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे की सिम्पली खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे. तर हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतो आहे. इथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता एकदम स्टेप बाय स्टेप आणि इझिली. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की तुमचा एक इमेज इथं काय करायचं आहे ॲड करून घ्यायचा. तर हाही इमेज मी तर डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आणि इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर तर फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. आणि त्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 2.3 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंतच वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिसून येतो ग्रुप नंबर 1. तर तो ग्रुप नंबर 1 सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर एक इमेज ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवायची आहे आणि तोच इमेज लेअर आपल्याला 3rd नंबरला घेऊन यायचा आहे. 3rd नंबरला घेऊन आल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन 3rd ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ते अशा प्रकारे कमी करून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला कमी करून घ्यायचे आहे. आता साईज कमी करून घेतल्यानंतर बघू शकता ही इमेज प्रॉपर सेट केल्यानंतर यावर लागणारी जी PNG आहे ती तुम्हाला ऑलरेडी सेट करून दिलेली आहे. फक्त इमेज इथं ॲड करायचं आहे. इमेज ॲड करून घेतल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. फक्त काय होणार आहे, ह्या ज्या ग्रुप लिंक आहेत त्या अधूनमधून अशा प्रकारे मधी कट झालेल्या तुम्हाला दिसून येतील. त्या फक्त काय करायचं आहे ती 5.25 पर्यंत प्रॉपर सेट करायच्या. अशाच प्रकारे ग्रुप लेअर T2 आहे तोही सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे इमेज ओपन करून आपल्याला इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवून आपल्याला काय करायचं आहे 4th नंबरला घेऊन यायचं आहे. आणि इथंही आपल्याला काय करायचं आहे याची जी साईज आहे ते आपल्याला इमेज लेअरची साईज कमी जास्त करून प्रॉपर असा सेट करून घ्यायचा आहे. सेट करून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून बघू शकता 2nd नंबरच्या ही लेअरची साईज आहे ती कमी झालेली आहे, ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. बघू शकता 2nd नंबरचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे 3rd नंबरलाही सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. त्यानंतर इमेज ॲड करून त्याची लेंथ काय करायची वाढवून घ्यायची आहे आणि तोच इमेज लेअर 3rd नंबरला घेऊन याची जी लेंथ आहे ती बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सेट होऊन जाईल. ते आपल्याला वाढवून परत एकदा बॅक निघून बघू शकता 3rd नंबरचा हे ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येईल. त्यानंतर 4th नंबरला अशाच प्रकारे इमेज लेअर ॲड करून प्रॉपर असं आपल्याला काय करायचं आहे इमेज सेट करायचं आहे. बघू शकता इमेज ॲड करून घेतल्यानंतर 3rd नंबरला घेऊन यायचं आहे आणि याची जी साईज आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. प्रॉपर अशी सेट करायची आहे. फक्त जी आपला PNG आहे तो थोडासा काय करायचा आहे सेट करण्यासाठी तुमच्या इमेजच्या हिशोबाने तुम्ही अशा प्रकारे सेट करू शकता. बघू शकता आता सेट केल्यानंतर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर हे प्रॉपर 4 इफेक्ट आहेत ते ॲड झालेले आहेत बघू शकता अशा प्रकारे. आणि हा जो PNG आहे तो प्रॉपर असा सेट करायचा आहे. PNG आहे आपल्या 4ही सेट झालेले आहेत. ते ग्रुप लिंक बघू शकता त्याच्यावरती जे लेअर्स यूज केले ते हे प्रॉपर सेट झालेले आहेत. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे 5.25 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज इथं आपल्याला ॲड करून बघू शकता याची लेंथ 8.22 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून इथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला काय करायचं आहे एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता आपण इथं इमेज ॲड केला. आपल्याला अशाच प्रकारे प्रॉपर प्रत्येक लेअरला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. मी अशाच प्रकारे हे इमेज ॲड करतो. तुम्ही स्वतःची इमेज इथं ॲड करून प्रॉपर सेट करा. त्यानंतर काय करायचं प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी अशा प्रकारे प्रत्येक इमेज लेअरला सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करा. म्हणजे एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की आता इथं बघू शकता स्टार्टिंगला येऊन की आपला जो इमेज आहे तो लॉंग प्रेस करून या मार्को लेअरच्या खाली घेऊन यायचा आहे. आता इथं बघू शकता मार्को लिहिलेलं आहे त्या लेअरच्या खाली घेऊन आल्यानंतर प्रॉपर असे मार्को शब्द दिसतोय. त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आपला इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करूया दोन्ही लेअरच्या खाली घेऊन यायचे. अशाच प्रकारे प्रत्येक लेअर
आपल्याला अशा प्रकारे घेऊन यायचे. तर इथं आपल्याला काय करायचं आहे की जी मार्कोची लेअर आहे ती लॉंग प्रेस करून वरतीच घेऊन यायची, म्हणजे प्रॉपर प्रत्येक इमेजवरती अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की आता या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून इथं तुम्ही बघू शकता 3 इफेक्ट दिलेले आहेत. तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला आपल्याला फर्स्ट इफेक्ट अप्लाय करायचा आहे. फर्स्ट इमेज लेअरला अप्लाय केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं हे 4 लेअर सोडून 5.25ला एकदा हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. या 2 लेअरला अप्लाय केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला हा सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा 8.22 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून इथपासून चालवणार प्रत्येक एकाड एक इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे. आता हा सेकंड नंबरचा झाल्यानंतर थर्ड नंबरला इफेक्ट काय करायचं कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे एक इमेजमध्ये सोडून म्हणजेच बघू शकता 10.23ला जर आपण इथं इफेक्ट अप्लाय केल्यानंतर 14.23ला अप्लाय करायचं आहे, म्हणजे एक इमेजमध्ये सोडून. तर इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर बघू शकता की तुम्हाला जिथं मार्को शब्द दिसतोय तिथं तुम्हाला तुमच्या स्वतःचे नाव तुम्ही टाकू शकता. त्यासाठी मार्को लेअर सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि बघू शकता हे नाव खुडून इथं तुम्ही रोहित बघू शकता. आपण एक्झाम्पल रोहित हा फॉन्ट घेतलेला आहे, म्हणजे लेटर घेतलेला आहे. त्यानंतर बघू शकता की इथं आपण सुजित घेऊ शकतो. अशा प्रकारे सुजित घेतलेला तुम्ही कोणतंही तुम्ही इथं नाव टाकू शकता. मी डेमोसाठी तुम्हाला मार्को म्हणून नाव दिलेलं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता की तुम्ही हे नाव आहे ते टाकू शकता. तर बघू शकता की नाव टाकल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इझिली इथं क्रिएट झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.